काय करावं ग बानू? नाही म्हणजे काय करावं ह्याचा विचार केला आहेस ना तू? नाही ग मावशे, मला तर काय बी सुधरणा झालंय बघ. हे बानू, मी काय म्हणतो, तो उग त्या राघूबाला ना गणूबाला दाडल्यास सांगावं द्याला. त्या परस तोच गेली असती ना, लय बरं झालं असतं. हा, तुला देवासंग भेटायचं आहेच. कशाला त्यासनी सांगितलं? जायचं आणि देवासनी भेटायचं. अगं पर मी हातारी गडावर कशी जाणार? अगं पर काय काम असले बगर तू असं करणार आहेस का? मग आणि त्यात माणसादेवी बी गडावं नाही त्या. आणि मला हे बी कळना झालं, त्यांनी तुला सांगितलं यायचं नाही, 1 मास देवासनी भेटायचं नाही. हे कसं चालन? हा, ती बी आहेच. उगा त्याचा देवासनी त्रास व्हायचा. अगं पर तुला आज जी सांगायचं आहे ती आजच सांगाय पाहिजे का नको? हे राघोबा गलोबा आहे ती ना, त्यासनी काय ठावं असणार आहे की तुझ्या मनात काय चाललं आहे ती? देवान मोर तर त्यांच्या तोंडातनं शब्द बी निघत नसेल, थरथर कापत असतील देवा मोर. मग मी काय म्हणतो, मी आज जाऊन सांगू का देवासनी? तो हा, मी जाऊन सांगतो की त्यासनी. आता कशाला बिहा पाहिजे देवासनी, आहे का नाही? ती बी आपलंच आहे. हा, असंच कर रंग्या. जा तू गडावर. हा येत. रंग्या थांब. आता काय झालं? नाही नग, तू नग जाऊ. अगं आता नाही कशा पाय म्हणते आज? हा, जातो की म्या. नाहीतरी तू काय करणार आहेस? ठाव नाही, मला विचार करू दे. बानो, तुम्ही इथून परत गेलात तरी चालेल, मी लवकरच परत येणार आहे. म्हाळसाला आणायला जाता आहात, परंतु त्यांना खूप आग्रह करू नका. नाही करणार. त्यांची इच्छा पहा काय आहे ते. त्यांना तात्काळ परत यायचं असेल तर उत्तमच, परंतु त्यांना यायचं नसेल तर तुम्ही तसेच परत या. मला नाही वाटत त्या नाही म्हणतील असं. तरी तुम्ही सांगितलंय त्याप्रमाणेच त्यांना मी विचारेन. आणि तशी काही परिस्थिती उद्भवलीच तर तुम्ही स्वतः काहीही निर्णय घेऊ नका. हे तुम्ही काय विचारत आहात? तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? झालं, मी असं म्हणाले आहे का? माझं केवळ एवढंच म्हणणं आहे की म्हाळसाच्या म्हणण्याप्रमाणे सर्व होऊ द्या. होईल. आणि तसंही श्री म्हाळसा देवींनी गडावर परत येणं आवश्यक आहे. एक ध्यानात ठेवा, यावेळी बाणाईकडे लक्ष द्या, कारण या सगळ्या गोष्टींविषयी बाणाईला ठाऊक नाही. म्हणजे नेमकं काय घडत आहे याची तिला कल्पना नाही. पुन्हा तेच. अहो, आपण ह्या साऱ्यात हस्तक्षेप करायला नको. खरं तर तुम्ही आता त्यांना आणायला जात आहात हे देखील मला आवडलेलं नाही. बंधू म्हणून मला श्री म्हाळसा देवींना आणायला जायला हवं. त्यात काही हस्तक्षेप केल्यासारखं होत नाही. बरं, वेळ निर्णायक आहे म्हणून मी म्हटलं. आपण सावध राहायला हवं. कधी काय घडेल हे सांगता येत नाही. आणि बानू काय करते आहे याकडे मी लक्ष देणार नाही, कारण आपण तिला देखील सहाय्य केलेलं आहे. आता म्हाळसा आणि श्री खंडेराय ह्यांनी निर्णय घ्यायचा आहे. आणि तुम्ही नसताना श्री खंडेरायांनी जर काही निर्णय घेतला तर मी त्यांना थांबवणार नाही किंवा त्यांना कुठलाही सल्लाही देणार नाही. बर, मी येतो. त्यावर आता अधिक चर्चा नको. लवकर या. हो. तुला देवासंग भेटायचं आहेच. कशाला त्यासनी सांगितलं? जायचं आणि देवासनी भेटायचं. देवान मोर तर त्यांच्या तोंडातनं शब्द बी निघत नसेल, थरथर कापत असतील देवा मोर.
तुम्ही तुम्ही अनाथ? हो, सहजच आलंय तुला भेटायला, पण तू अस्वस्थ दिसतेस. वय, कारण मला कळना झालंय का मी काय करावं. का? हा, आलं लक्षात. म्हाळसा देवींनी जी घोषणा केली त्याच्याच विचारात आहेस वाटतं अजून. वय, पण नुसता विचार करून तुझ्या हाती काय लागणार आहे बानू? तू कृती करायला हवीस. म्हणजे म्हाळसा देवींना सत्य कळण्याआधी तुला सत्य कळावं असं वाटत नाही का तुला? वय वाटतं की. अहो पण मी तरी काय करणार? कोणासनी काही विचारावं म्हणलं तर ते चालेल का असा विचार मनामध्ये येतो. त्यात अयोग्य काय आहे? आता म्हाळसा देवींनाही सहाय्य नाही झालं का? पण म्हाळसा देवी तर एकल्याच गेल्या आहेत ती. हो, पण त्यानंतर त्या जिथे साधनेसाठी गेल्या आहेत तिथे श्री खंडेराय ऋषीच्या वेशात जाऊन भेटलेच त्यांना. म्हणजे म्हाळसा देवींना सत्य कळावं म्हणून श्री खंडेरायांकडून सहाय्यच झालं आहे. तुम्ही खरं सांगताय सा? मी असत्य कशाला सांगू? जे घडलं आहे ते असंच आहे. पण तुला मात्र सहाय्य नाहीच झालं कोणाचं. म्हणजे तुझं स्थान दुय्यमच की. तुम्ही असं काय बोलताय सा? असं काय बी नाही. देवांनी बी मला सांगितलं आहे काय बाय. महाराजांनी मला वरच सांगितलं आहे. ते आधी, पण आता सत्य कळावं म्हणून श्री खंडेरायांनी तुला काहीच सांगितलं नाही. म्हणजे म्हाळसा देवींनाच सत्य आधी कळावं असंच त्यांना वाटतं. हाच निष्कर्ष निघतो त्यातून. आता तुला एकटीनं राहायची मानसिक तयारी करावी लागेल बाई. म्हणजे म्हाळसा देवींना सत्य कळलं की त्या श्री खंडेरायांसोबत कैलासात निघून जाणार आणि तू इथे एकटीच राहणार पुन्हा. म्हणजे देवांची बायको म्हणून लोक तुला मान देतीलही, पण ते असंही म्हणतील की देव तुला सोडून कैलासात निघून गेले. आता करणार तरी काय ग तू बानू? आणि आता पुढे काय करायचं ठरवलंयस तू? म्हणजे इथेच राहणार आहेस जेजुरीत की चंदनपुरीला परत जाणार आहेस? म्हणजे जिथून या साऱ्याला सुरुवात झाली त्याच वस्तीवर तुला परत जावं लागतं की काय? म्या असं नाही होऊ द्यायची. खरं काय आहे ते मी हुडकून काढनच. म्हणजे मानस चांगला आहे, पण करणार कसं? कोणाचं सहाय्य घेणार तू? मुळात तुला सहाय्य करणार कोण? कारण जर तुला सहाय्य करायचं असतंच तर ते ह्या आधीच केलं गेलं असतं, नाही का? असं कशापायी म्हणतायसा तुम्ही? जे समोर दिसतंय ते मी तुला केवळ सांगतेय एवढंच. म्या काय निसते हे समजा बघत राहू होय? नाही. एक मार्ग आहे. अर्थात तुला त्याने सहाय्य होईल की नाही ते मला ठाऊक नाही, पण तू देवांना हे विचारू शकते की ते तुझ्याशी असं का वागले. म्हणजे तू जर देवांना असं विचारलंस तर कदाचित तुझं समाधान होऊ शकतं. पण खरं काय आहे हे ते मला सांगत्याल होय? आता कोणी सांगावं काय घडेल ते, पण ते असं का वागले हे तुला कळायलाच हवं. आणि तसंही ते कैलासात निघून गेल्यावर तुला थोडीच भेटता येणार आहे त्यांना. वय, खरं आहे तुमचं. मला हे समजा कळायच हो. देवी, बंधो, देवी मी आपल्याला जेजुरीत घेऊन जायला आलो आहे. पण इतक्या लवकर? 1 मास संपायला अल्पावधी राहिला आहे, त्यामुळे आपण आता जेजुरीत असणे योग्य ठरेल. पण अद्याप मी घोषणा करावी अशी घटना घडलेली नाही. ती घटना कोणत्याही क्षणी घडेल, परंतु त्यासाठी आपण वनात एकांतात असण्याची आवश्यकता नाही. पण मला यावेसे वाटत नाही. सत्य समजेल, मूळ रूपाचे मला दर्शन घडेल
आणि मग मी येईल. देवी, त्या घटनेचा उत्सव व्हायला हवा. ती घटना साधी नाही. आपण तप करून साध्य करत आहात आणि आपण साध्य करालच यात काही शंका नाही. मला जाणीव होत आहे आपण सत्याच्या अगदी समीप आहात. देवी, समजून आपली वाट बघते ती. चला वजी. गडावर तुम्ही नाही तर रयाच गेली आहे बघा. बंधू सगळे भेटून गेले पण हे आले नाही. श्री खंडेरायांचे लक्ष आहे. ते अंतःचक्षुने तुमच्याकडे पाहत आहेत. पण त्यांनी मला प्रत्यक्ष भेटायला हवं होतं. देवी, कसं सांगू, ऋषींच्या वेशात तेच आपल्याला भेटून गेले आणि केवळ भेटले नाहीत तर आपल्याला सहाय्य करून गेले. बंधू, आपण स्वतः आला आहात म्हणून मी येते. पण एकदा या परिसराला मला पाहायचं आहे. निघूयात. देवी, मेहनत बसायची. चलावे. थांबा. बंधू, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. काय झालं देवी? आपण अस्वस्थ दिसत आहात. बंधू, मला सत्य कळावं म्हणून मी जेजुरी सोडून एकांतात गेले होते. पण जाण्याआधी मी एक घोषणा केली होती. होय, ठाऊक आहे ती. एका मासात सत्य काय आहे आणि आपण कोण आहात हे शोधून काढणार, अशी ती घोषणा होती. हो, पण त्याचबरोबरीने मी आणखीन एक घोषणा केली होती आणि ती म्हणजे या एका मासात बानूने यांना भेटायचे नाही. हो, मला तुम्हाला हेच विचारायचे आहे, या एका मासात यांची आणि बानूची भेट तर झाली नाही ना? देवी, आपण निश्चिंत असा. आपली अस्वस्थता मी समजू शकतो. तुम्ही गडावर नसलात तरी आपण सांगितल्याप्रमाणेच सारं काही झालं आहे. याआधी देखील बाणाई ख्याना व्यतिरिक्त कधीही गडावर आलेली नाही. ती परिस्थिती निराळी होती आणि आजची परिस्थिती निराळी आहे. हा एक मास माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी जे सांगितलं आहे तसं झालं नसेल तर मला सहन होणार नाही. होय, निश्चिंत राहा आपण. बाणाई आणि श्री खंडेरायांची या काळात कधीही भेट झालेली नाही. आपली अनुमती असेल तर आपण जेजुरीकडे प्रस्थान करूयात. ए अरे पुरे की आता तू कशाला निस्त्या चक्रा मारायला लागला रे? मग काय करू? बसून राहिलो तर म्हणते काम कर. पर आता कुठं काम चालू आहे तुमचं? ए गंगे, माझ्या वाटेला जाऊ नको, सांगून ठेवतो तुला अगोदरच. जर डोसकं थंड आहे तर ठीक आहे, नाहीतर तुला नाहीतर काय काय करसाल?
आणि मी उगा काहीतरी बोलत नाही, सांगून ठेवते. अगं तुला पुरं झालं तुमचं. बघा तवा आपला तंटा चालूच. इथं काय चाललंय ह्याचं भान ठेवावं. अगं भय आय ठाव हाय, पर त्याच्यासाठी बानून काहीतरी करायला पाहिजे का नको? आपण बोलून काय हाय तवा? जी काय ठरवायचं आहे ती बानूनच ठरवायला पाहिजे. ते बी आहे. मग मावशे, काय ग बानू, काय झालं? मी एक ठरवलं आहे बघ. आणि ते काय जी? रंगा, तू गडावर जा माझा सांगावा घेऊन. खरं सांगतेच? वय, म्या ठरवलं आहे. तू माझा सांगावा घेऊन देवासनी जाऊन दे. अंगाशी लागलीच जातो बघ. अरे पर सांगावा काय आहे ते तर ऐकून घ्या आधी. ठाव आहे की हीच सांगू ना का बानूला तुम्हासनी भेटायचं आहे तेव्हा तुम्ही यावं जी. वय, त्यासनी हे बी सांग का मला मोलाचं बोलायचं आहे, तेव्हा त्यांनी हात यावं. पर ते येत्याल का बानू? नाही म्हणजे तुला जे सांगायचं आहे ते मोलाचं असल, पर ते हात येत्याल नव? आणि त्यासनी हे बी सांग का ते हात आले नाहीत तर म्या गडावर येईन. अगं पर वय, देवा, आपण कसले तरी विचार दिसत आहात. होय गणेश, म्हाळसा जेजुरी गडावर येण्याआधी ह्या परिसरात अलक्ष्मी का आली हेच मला कळत नाही. कारण ह्या क्षणी तिने येथे येण्याचे काहीच कारण नाही. काहीही झालं तरीही त्या श्री लक्ष्मी देवींच्या भगिनी आहेत. सगळं शुभ घडत असताना त्या येणार, ते पण अशुभ घडवण्यासाठी. तोच त्यांचा स्वभाव आहे. गणेश, ह्या क्षणी आपण सर्वांनीच सावध असायला हवं. आजवर मी अलक्ष्मीना आत येण्यापासून कधीच थांबवला नाही. ह्या शुभ लीलेत त्या जोपर्यंत हस्तक्षेप करत नाहीत तोपर्यंत माझा काहीच आक्षेप नाही. लक्ष्मी देवी आल्या मी काहीच घडलं नाही असं होणार नाही. त्या येणार म्हणजे वाद, संघर्ष, अशांतता, अर्थातच वादा ते घेऊन येणार. गणेश, ह्या सृष्टीत जे जे आहे त्याचे अस्तित्व मी मान्य केलं आहे. देवांसोबत असुरांचे अस्तित्व देखील मी मान्य केलं आहे. तेव्हा केवळ स्वतःसाठी मी अलक्ष्मी देवींना त्यांच्या कार्यापासून नाही थांबवू शकत. देवा, माझी एक इच्छा आहे. सांगावे गणेश. देवा, मातेची इच्छा आहे की एक मास तुम्ही बाणायला भेटायचं नाही. नाहीच भेटणार गणेश, ह्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण आजवर मी जे जे वचन दिलं आहे ते ते वचन मी पूर्ण केलं आहे. तेव्हा गणेश, आता दिलेला शब्द मी पाळणार नाही असं होणं शक्य नाही. मला त्याची कल्पना आहे. क्षमा असावी, मी केवळ तुम्हाला स्मरण करून दिले. मी ध्यानात ठेवेन. माता जेजुरी गडावर येत आहे असे मला संकेत मिळत आहेत. होय गणेश, मी तिचीच प्रतीक्षा करत आहे.